धक्कादायक बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। घटना कुठे घडली तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगावमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते। या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्स घेतले होते, पण या ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यामुळे प्रकृती खालावली। उपचारादरम्यान 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, काय नेमकं घडलेलं आहे, काय अधिकचे तपशील आहेत या सगळ्या प्रकारासंदर्भात? विक्रांत, आपण बघतो की गोरेगावमध्ये 11 तारखेला रात्री एक मोठा कॉन्सर्ट जो होता, लाईव्ह कॉन्सर्ट जो होता, तो आयोजित करण्यात आलेला होता आणि या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या नशिले जे अंमली पदार्थ आहेत त्यांचं सेवन केलेले अनेक तरुण जे आहेत ते सापडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमध्ये ड्रग्सचं अतिसेवन केल्यामुळे दोघांना जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला होता। या दोघांचा सुद्धा जो डोस होता तो मोठ्या प्रमाणात डोस असलेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर जे जोगेश्वरीला आहे त्या ठिकाणी एकाला ॲडमिट केलेलं होतं प्रकृती बिघडल्यानंतर आणि त्याच्यानंतर गोरेगाव एका ठिकाणी ॲडमिट केलेलं होतं। या दोघांचा सुद्धा काल मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकाचा काल सकाळच्या दरम्यान मृत्यू झाला आणि एकाचा काल सायंकाळच्या दरम्यान मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र याचं प्रमुख कारण जे आहे ते ओव्हरडोस झाल्यामुळं हा मृत्यूचं कारण जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। 11 तारखेला झालेल्या या गोरेगावच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आपल्याला हे निश्चित कळते की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचं जे सेवन केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मुंबईत अंमली पदार्थांना बंदी असताना हे अंमली पदार्थ आले कसे याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे। या सर्व संदर्भात वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जरी नोंद झाला असला तरी अधिक जे तपास आहेत त्या तपासात नेमकं काय येतं, हा लाईव्ह कॉन्सर्ट कोणी अरेंजमेंट केलेली होती आणि त्याच्यामध्ये हे अंमली पदार्थ आलेच कसे, हा सर्व पद्धतीचा तपास जे आहे ते सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि उघड हा लाईव्ह कॉन्सर्टचा आपण व्हिडिओ बघतोय विक्रांत की मोठ्या पद्धतीने तरुणाई जी आहे ती तरुणाई ह्या अंमली पदार्थाच्या नशेमध्ये डान्स करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईत अंमली पदार्थ आले कसे आणि या अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठी तिथं परवानगी दिली कशी, हा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते विक्रांत। नाही, अगदी खरं आहे नंदकिशोर, अंमली पदार्थांचं सेवन करणं हा तरुणांची ही चूकच आहे, गुन्हाच आहे। मात्र मुळात अंमली पदार्थ मुंबईत आले कसे, तरुणांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले कसे, हे प्रशासनाचं फेल्युअर सुद्धा म्हणावं लागेल। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।